आज आहे ना परीला तिच्या बाबांनी आहे ना मस्तपैकी साडी आणलेली सहावारी ऑरेंज कलरची। तर माझ्याकडे पण सहावारी साडी होती, तर मग विचार केला की आज दसऱ्याच्या दिवशी दोघींनी पण सेम सेम घालायचं, म्हणून आज आम्ही दोघींनी मस्तपैकी सेम सेम साडी घातली सहावारी आणि आम्ही मस्त फोटोशूट केलं। मग आम्ही देवाचा आशीर्वाद घेतला परीने आणि मी। मग देवाला पहिल्यांदा सोनं ठेवलं आणि मस्तपैकी देवाचा आशीर्वाद झाल्याच्या नंतर मग आम्ही देवाला सोनं ठेवून झाल्याच्या नंतर परीच्या आजीला पण सोनं ठेवलं आणि आजीच्या पण पाया पडलो। आजीला सोनं देऊन झाल्याच्या नंतर परीने पहिल्यांदा तिच्या बाबांना सोनं दिलं आणि आशीर्वाद घेतला। बाबांनी पण खूप छान आशीर्वाद दिला परीला। नंतर मी पण माझ्या पप्पांना सोनं दिलं आणि आशीर्वाद घेतला। हे माझे नाना आहेत, त्यांना पण आम्ही सोनं दिलं, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। नंतर परीने तिच्या पप्पांना सोनं दिलं, हॅपी दसरा बोलली। त्याच्यानंतर मी पण माझ्या नवऱ्याला म्हणजे परीच्या पप्पांना सोनं दिलं, हॅपी दसरा बोलली आणि आशीर्वाद घेतला। त्यानंतर परीने मला पण सोनं दिलं, मला पण मग हॅपी दसरा बोलली। मग मी पण परीला सोनं दिलं आणि किशी दिली, तर परी खूप खुश झाली। त्याच्यानंतर आम्ही मग आज म्हणलं आज गरबा खेळायचा, आज लास्ट दिवस आहे आमच्या बिल्डिंगमध्ये ना, दसऱ्याच्या दिवशी पण गरबा असतो। तर आम्ही सगळ्या बायकांनी मस्तपैकी आज तयार झालेल्या होत्या, कोणी नऊवारी घातलेली, कोणी सहावारी घातलेली। तर आज आम्ही सगळ्यांनी मस्त तयार होऊन आहे ना गरबा खेळायचं ठरवलं ना। आज आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, मी पण खूप एन्जॉय केलं, कारण की हा माझा ना प्रेग्नन्सीचा लास्ट गरबा होता। परत पण आहे कोजागिरीला, पण त्यावेळी पण कोण येईल ना येईल माहीत नाही ना, मग त्याच्यामुळे आज मस्तपैकी एन्जॉय करायचं ठरवलं। कारण परत बाळ झाल्याच्या नंतर बाळामध्ये सगळं टायमिंग निघून जातात, परत मग छोट्या बाळांना सोडून आपण ना काही खेळू पण नाही शकत आणि आपण एन्जॉय पण नाही करू शकत। त्याच्यामुळे मस्तपैकी आता परी पण मोठी झाले, म्हणून म्हणलं आता खेळून घेऊ हा लास्ट गरबा, परत पुढच्या वर्षी खेळायला भेटणार नाही म्हणून।